हाय हॅलो नमस्कार. तर हे पहा किचनचं एवढं रॅक पूर्ण असा इकडे तिकडे पसारा झाला होता. काय कुठं आहे मला ते समजतच नव्हतं कशात काय टाकलं. तर चला म्हटलं एकदम असं म्हणजे क्लीन वगैरे लावून घ्यावं. एवढं काय व्यवस्थित मला लावता येत नाही. जसं मला लावता येते एखाद्याला कसं एकदम सिस्टमॅटिक लावता येते पसारा वगैरे, तसं काय नाही. जसं मला लावता येते तसं मी लावला. मसाले डबा पण एकदम क्लीन करून घेतला आणि मसाले पहिले जे होते ते असं ओलसर झाले ते फेकून दिले आणि नंतर दुसरे मसाले वगैरे सगळे भरून घेतले. आणि हे मिठात हात जे घातला ते आमच्या पिलून मीठ आणि साखर लेकरांना देऊ नये म्हणतात, पण लेकरांना तेच आवडतं आहे. तसं जास्त प्रमाणात नाही देत. त्याच्यानंतर पिलून आवाज दिला बाहेर हेलिकॉप्टर आले म्हणून, आणि हेलिकॉप्टरचा व्हिडिओ तर करावाच लागते कारण तिला ते नंतर खूपदा पाहायचं असतं आणि इथं रोज हेलिकॉप्टर येते. त्याच्यानंतर चला म्हटलं की आपलं किचनचं पण पूर्ण साफ करून घ्यावं आणि भांडे वगैरे टाकले घासायला हे ते, आणि किचनचा गॅस वटा वगैरे सगळं क्लीन करून घ्यावं म्हटलं. क्लीन करायला खूप वेळ लागते आणि व्हिडिओ बनवायला काही सेकंदच लागतात. तसं झालं ते मला. माझं हे साफ करायला ते रॅक आणि किचनचं मला म्हणजे जवळपास 2-3 तास लागलेच असतात. घासाघासी वगैरे केली तरी पण किचनचे रॅकचे डबे वगैरे एवढे काही मी आता घासले नाही सध्या, फक्त पसाराला त्यात सामान वगैरे ठेवले. त्यानंतर हळूहळू एक एक करत घासल कारण एकदाच खूप लोड पडतं त्याच्यामुळं काय केलं नाही. तर त्याच्यानंतर मग एवढं आज असं वाटलं की पूर्ण कामाचा दिवस आहे असंच वाटलं आज. आणि हे पूर्ण क्लिनिंग म्हणजे मला खूप वेळ लागला आहे क्लिनिंग वगैरे करण्यासाठी. तोपर्यंत रात्रीचा टाईम झालाच होता आणि रात्रीचा स्वयंपाक मग करून घेतला. वरण भात पोळीच केली होती आज, कारण सकाळी बाजरीच्या भाकरी केल्या होत्या आम्ही इथे. आणि रात्री मग म्हटलं की थोडं प्रेस वगैरे करावं कपड्याला, पण ते काही झालं नाही कारण खूप थकून गेलो होतो एवढं कामांनीच. तर असंच आजचा दिवस गेला. तर बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.